वलांडीत बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहाची नमाज उत्साहात अदा केली। इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या ईद उल अजहा बकरी ईद निमित्त गुरुवारी दिनांक 28 मे 2026 रोजी वलांडी येथे मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज अदा केली। हज यात्रेच्या समारोपानिमित्त तसेच बलिदान आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या या पवित्र सणानिमित्त वलांडीसह परिसरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने एकत्र आला होता। निलंगा उदगीर राज्यमार्गालगत असलेल्या ईदगाह मैदान तसेच वलांडी कवठाळा रोड लगत असलेल्या पारंपरिक जुन्या ईदगाह मैदानावर सकाळी ठीक 9:30 वाजता ईद उल अजहाची कादरिया मस्जिदचे हाफिज दिलशाद रजा चिश्ती यांनी कुर्बानीचे महत्त्व सांगून मुस्लिम बांधवांनी कुर्बानी करत असताना शासनाच्या नियमांचं पालन करूनच कुर्बानी केली तर ते कुर्बानी अदा होते असं आपल्या प्रवचनात सांगितले व प्रवचनानंतर ईद उल अजहाची नमाज अदा करण्यात आली। यावेळी वलांडी येथील मरकज मस्जिदचे हाफिज मोहम्मद सनावर यांनी आपल्या प्रवचनात ईद उल अजहाचे धार्मिक महत्त्व स्पष्ट केलं। त्यांनी सांगितलं की इस्लाम धर्मात मानवाला सर्वाधिक प्रिय असलेल्या वस्तूचे ईश्वरासाठी बलिदान देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी अल्लाहच्या आदेशानुसार आपल्या एकुलता एक पुत्र अझहर इस्माईल अलैहिस्सलाम यांना कुर्बानीसाठी तयार केले होते। त्यांच्या श्रद्धा आणि समर्पणाची परीक्षा पाहून अल्लाहने त्यांना महान स्थान दिलं। त्या स्मरणार्थ मुस्लिम समाजात बकरी ईद निमित्त कुर्बानीला विशेष महत्त्व आहे असं त्यांनी सांगितलं। नमाज पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। वलांडीतील हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शनही यावेळी घडलं। दोन्ही ईदगाह मैदान परिसरात हिंदू बांधवांनीही मुस्लिम समाजातील नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। बकरी ईदच्या नमाजनंतर मुस्लिम बांधवांना शासनातर्फे शुभेच्छा देण्यासाठी वलांडी मंडल निरीक्षक कार्यालयाचे मंडल अधिकारी बालाजी केंद्रे, ग्राम महसूल अधिकारी सांगावे, सहाय्यक कृषी वाघमारे इत्यादी उपस्थित होते। सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर।